डल मोमेंट्स कसे हँडल करता? डल्ली. डल हाऊ एक्झॅक्टली, म्हणजे बोलून, रडून, आरडाओरडा करून, हाऊ एक्झॅक्टली? नाही, माझ्यासाठी तर कॉन्व्हर्सेशन्स खूपच महत्वाची असतात बाबा. मला ते वेंट आउट करणं जास्त महत्वाचं वाटतं. पण कधी कधी असं वाटतं की वी हॅव हॅड दिस फेज व्हेरी रिसेंटली की मलाच इतकं काय काय स्वतःबद्दल वाटत होतं इन टर्म्स ऑफ मी कुठे चुकतीये का, किंवा मला काय वाटतंय, मी इमोशनली चुकीचा विचार करतेय, मी चुकीच्या ट्रॅकमध्ये अडकली आहे आणि मला त्यातनं बाहेर पडता येत नाहीये. पण मला म्हणजे युजली मोस्ट ऑफ द टाइम उमेश माझा बेस्ट मॅन असतो जिकडे मी जाऊन हे सगळं बोलते. पण कधी कधी अशी ही सिच्युएशन्स येते की आता जसं मी म्हटलं तसं मी 20 वर्ष एकत्र होते. मी 20 वर्ष माझे प्रॉब्लेम्स त्याला सांगत आले. कुठेतरी अशी फेज येते की मला असं वाटतं की आता मी ह्याच्याकडे प्रॉब्लेम घेऊन गेले तर हा पण नाही सांगू शकणार आणि आता मला घेऊन पण नाही जायचंय बिकॉज आय सी दॅट ही इज ऑल्सो गोइंग थ्रू अ लॉट इन लाईफ. तर मी किती ह्याला बर्डन करू. पण मग ते तुम्ही स्वतःशी डील करायचा प्रयत्न करता पण मग ते कधी होत नाही. मग मला आठवतंय की एक असा दिवस होता आणि मी बेडवरती बसले होते आणि मी एकटीच फक्त रडत होते आणि तो मला 100 वेळा विचारत होता की मला सांग, काय सांग? ऍटलीस्ट एकदा बोल, आपण बोलूया. तुला वाटत नसेल तर मग तू दुसऱ्या कोणाशी तरी बोल. म्हणजे इफ यू वॉन्ट टू देन स्पीक टू अ काउन्सिलर किंवा काही, तू तिकडे जा पण तू बोल. कारण मी न बोलणं इज अ म्हणजे फारच टेन्शनवाली गोष्ट आहे जर मी बोलत नसेल तर. पण त्याने मला ते 2दा सांगितलं, 3दा सांगितलं. आय थिंक आमच्या त्या स्पेसमध्ये 2-3 दिवस गेले जेव्हा मी नाही बोलले. पण मला ते आतमध्ये खूप काहीतरी होत होतं जे मला सांगताच येत नव्हतं. कदाचित मला ते शब्दातही मांडता येत नव्हतं. पण मला हे नक्की माहिती होतं की कुठेतरी इव्हेंच्युअली मी ह्याच्याचकडे येणार. पूर्वी किंवा आत्तापर्यंत मी ते 3 मिनिटात गेले असते. यावेळेला मी 3 दिवस घेतले. पण आय इव्हेंच्युअली वेंट बॅक टू हिम आणि मी त्याच्याशीच बोलले. आणि मग त्याच्याशीच बोलून मला बरं वाटलं. माझं जे काय मला समजून घ्यायचं होतं ते समजा. आणि मला असं वाटतं जे तो म्हणतो की इमोशनल डिपेंडन्सीचं बर्डन आपण दुसऱ्यावरती टाकू नये. मला स्वतःला त्याचं प्रेशर खूप येतं की मी ते करते की काय. कारण मी खूप तो माझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे आणि तो खरंच खूप समजूतदार असल्यामुळे सतत त्याच्याकडनं समजून घेण्याची अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. आता मी जशी मोठी होते तसं 4 गोष्टी मला समजतात. पण मग अशा वेळेला असं वाटतं की मग नको आपण त्याला सांगूया आता. बट मे बी ते 2-3 दिवसांनी थोडं डायल्यूट होतं. देन यू आर प्रॉबब्ली एबल टू एक्सप्रेस इट इन अ बेटर वे. थोडा लोड कमी होतो. येस. बट इव्हेंच्युअली आय गो बॅक टू उमेश आणि ही इज माय मॅन. तो मला सॉर्ट करतो. सो माझे डल फेजेस, माझे इमोशनली लो पॉइंट्स, आयदर आय लाईक टू स्पेंड टाइम विथ माय सेल्फ, एकटीने वेळ घालवायचा, मग मला कोणी नको असतं. किंवा कारण आय डोंट हॅव एनी फ्रेंड्स इन लाईफ. नाही, नॉट रिअली. म्हणजे ओके. माझे आई बाबा आणि उमेश सोडता माझे असे काही फ्रेंड्स नाही आहेत. एखाद 2च मैत्रिणी आहेत ज्यांच्याशी मी इतक्या माझ्या सगळ्या वल्नरेबिलिटीज आणि सगळी कार्ड्स ओपन करून बोलते. पण अदरवाईज असं कोण नाही. सो मग माझ्यासाठी खूप ते लिमिटेड माणसं होऊन जातात आणि त्या लिमिटेड माणसांवरच आपण किती भर टाकणार. मग स्वतःच छान व्हायला लागतं.